नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे, सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आज आपण बगलामुखी देवीची, बगलामुखी मातेची एक अशी साधना शिकणार आहोत, ज्या साधनेद्वारे आपण आपल्या शत्रूवरती विजय मिळवू शकतो। साधना शिकवताना सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की सनातन सत्य चॅनलचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणं किंवा लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाणं हे नाही। त्यामुळे मी अनेक वेळेला साधना व्हिडिओमध्ये शिकवत नाही। आज मी साधना जी शिकवतोय शत्रू विनाशाची, याचा मूळ उद्देश लक्षात घ्या। तो तुमचा खऱ्या अर्थाने शत्रू असला पाहिजे। तुम्ही कोणाला शत्रू मानताय असं नाही, कारण आमच्या इथे एक एडपाट आहे, ते प्रत्येकालाच म्हणतं ह्यानं करणी केले, ह्यानं चेड सोडले। त्याच्या डोक्यात जे मानसिक रुग्णतेमुळे जे भास होतात त्याप्रमाणे ते बोलत असतं आणि ते कोणालाही शत्रू मानतं आणि मग देवापुढे सांगतं या शत्रूचा विनाश होऊ दे वगैरे। असं होत नाही। ईश्वर हा काही तुमचा गुलाम नाही आहे, तो सत्यता पडताळून पाहतो आणि मगच पुढच्या व्यक्तीला शिक्षा देत असतो। त्यामुळं माझी एक विनंती आहे, तुमचा शत्रू म्हणजे तो खरा शत्रू असला पाहिजे। तुमची काही चूक नसताना तुम्हाला त्रास देणारा, अडवणूक करणारा, तुमच्यावर अन्याय अत्याचार करणारा, अशा शत्रूलाच आपण बंधनात टाकू शकतो। आणि यासाठी बगलामुखी मातेची साधना मी तुम्हाला देणार आहे। बगलामुखी मातेविषयी जर आपणास माहित नसेल तर दशमहाविद्यामधील ही देवी आहे आणि सत्ययुगामध्ये प्रचंड महाप्रचंड असं वादळ निर्माण झालं होतं। या वादळानं संपूर्ण सृष्टी संपून जाणार होती आणि त्यावेळेला भगवान शिवानी सांगितलं की आदिशक्तीशिवाय या वादळाला कोणी सावरू शकत नाही, थांबवू शकत नाही। म्हणून सौराष्ट्र देशामध्ये हरिद्रा सरोवराकाठी भगवान विष्णूंनी बगलामुखीची साधना करून तिला प्रसन्न केलं आणि तिनं हे तुफान संपवून टाकलं, थांबवून टाकलं। म्हणजे ही बगलामुखी माता जय मिळवून देणारे, शत्रूंची, अन्याय अत्याचाराची, संकटाची तुफान थांबवणारी देवी आहे। यासाठी मी तुम्हाला आता साधना सांगतोय। ही साधना शुक्रवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमा पासून तुम्ही सुरू करू शकता आणि कमीत कमी 21 दिवस किंवा 40 दिवस ही साधना करायची आहे। तुमच्या शत्रूनुसार तुम्ही ही साधना करू शकता। आता शत्रू एक असेल किंवा अनेक असतील तरी काही हरकत नाही, केवळ शत्रू हा शब्द वापरूनच आपण ही साधना चालू करायची आहे। साधनेच्या काळामध्ये शुचिर्भूतता पाळली पाहिजे। सुतक असो, विटाळ असो, मासिक पाळी असो, यातलं जेवण करणं, स्पर्श करणं वर्ज्य केलं पाहिजे। साधना काळामध्ये शरीर संबंध ठेवता नाही आले पाहिजेत। त्याचबरोबर पवित्र राहता आलं पाहिजे। आणि ही साधना करत असताना सर्वप्रथम तुम्ही तुमच्या साधनेला बसत असताना एक पिवळ्या रंगाचं आसन खाली बसायला घ्यायचं आहे। या आसनाच्या भोवती हळदीनं एक गोल रिंगण आखायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं आहे। पुढं मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, निरंजन लावायचं आहे, 3 उदबत्त्या लावायच्या आहेत। बगलामुखी मातेचा फोटो असेल तर ठीकच, नसेल तर काही हरकत नाही। आणि साधनेला बसल्यानंतर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे। स्त्रिया असतील तर पिवळ्या रंगाची साडी तुम्ही धारण करू शकता, पुरुष असतील तर पिवळ्या रंगाचा शर्ट तुम्ही धारण करू शकता, किंवा साडीही नसेल, शर्टही नसेल तर कमीत कमी पिवळ्या रंगाची शाल किंवा एखादं कापड मोठं शरीरावरती धारण करू शकता, अशी शाल शरीरावरती धारण करू शकता। आणि यानंतर पुढे धूपदीप लावलेला आहे, तिथं पुढे एखादं पिवळं कापड अंतरायचं आहे रिंगणाच्या पुढं, जिथं धूपदीप लावलेला आहे तिथं। आणि त्यावरती 21 किंवा 27 हळकुंडचा ढीग लावायचा आहे। आणि गुरूंना वंदन करून, माता पित्यांना वंदन करून, कुलदेवतेला, ग्रामदेवतेला वंदन करून हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि बगलामुखी मातेला प्रार्थना करायची आहे की हे आई,
हा शत्रू विनाकारणचा माझ्यावरती अन्याय अत्याचार करत आहे, तर याचं स्तंभन करण्याचं, याला थांबवण्याचं काम तू कर, असं म्हणून ते पाणी रिंगणाच्या बाहेर सोडून द्यायचंय. आणि माता बगलामुखीला मनोमन प्रार्थना करायचं आहे की आई, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. हे विनाकारणचा अन्याय अत्याचार तू थांबव, तू माझ्या पाठीशी राहा. आणि त्यानंतर जो मी मंत्र देतोय, हवं तर तो मंत्र पाठ करा. सुरुवातीला पाठ नाही झाला तर वाचून बोला. आता अनेक लोक म्हणतात की हा मंत्र किती वेळा बोलायचा आहे. माझ्या मते कमीत कमी अर्धा तास हा मंत्र बोलायचा आहे. खरं पाहिलं तर हा मंत्र माळेवरती म्हणायचा असतो का? तर हो, माळेवरती देखील हा मंत्र म्हणला तर चालतो, परंतु त्यासाठी हळकुंडापासून बनवलेली माळ लागते आणि ते शक्य नाहीये. त्यामुळं हा मंत्र मानसिक म्हणायचा आहे. मानसिक म्हणत असताना कमीत कमी तोंडातून आवाज बाहेर पडावा, या उद्देशानं हा मंत्र म्हणायचा आहे. आता हा मंत्र मी देतोय, हा मंत्र काय आहे ते नीट पहा. हा मंत्र आहे ओम ह्रीं बगलामुखी सर्व दुष्टाना वाचं मुखं पदं स्तंभय जीवा कीलय बुद्धी विनाशाय ह्रीं ओम स्वाहा. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम ह्रीं बगलामुखी सर्व दुष्टाना वाचं मुखं पदं स्तंभय जीवा कीलय बुद्धी विनाशाय ह्रीं ओम स्वाहा. हा असा मंत्र म्हणायचा आहे. यामध्ये बीज मंत्र असल्यामुळं उच्चारण स्पष्ट करा. आणि उच्चारण स्पष्ट करत असताना हा मंत्र थोडा आवाजातच बोला, मनातल्या मनात शक्यतो नका बोलू. जर शक्य नसेल, तुम्हाला मनातल्या मनातच बोलावं लागत असेल तरच हे करा, अन्यथा मंत्राचा ध्वनी निर्माण व्हावा लागतो. या पद्धतीने हे करायचंय. आता 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही हळकुंड एका पिवळ्या कापडामध्ये बांधून त्याची एक परचुंडी बांधायची आणि घरामध्ये बांधून ठेवायची. आणि 21व्या दिवशी किंवा 40व्या दिवशी, 40व्या दिवस किंवा 21 दिवस तुम्ही साधना करणार आहात, त्यावेळेला शेवटच्या दिवशी हवन करायचं आहे. आणि हवनामध्ये काळ्या तिळाच्या आहुत्या 21 किंवा 108 या मंत्राचे द्यायचे. हा जो आता मंत्र आहे, हा मंत्र म्हणून पुन्हा स्वाहा स्वाहा अशा 21 आहुत्या द्यायच्या आहेत. आणि ही साधना पूर्ण होते. आता ही साधना पूर्ण होत असताना तो खरोखर तुमचा शत्रू असेल तर हा मंत्र काम करत असतो. परंतु तो शत्रू नसेल, तुम्ही त्याला मानलंय, तुम्ही बोलताय त्यानं काळी जादू केली, त्यानं दावजी पाटील पाठीमागे लावला, त्यानं माझी आघोरी विद्या केली, अशाही अटपटांची काही कामं होत नाहीत. तुम्ही तुमच्या मानसिक रुग्णतेमुळे जर एखाद्याला शत्रू मानला असेल तर असं होणार नाही, कधीही होणार नाही. ज्याला तुम्ही शत्रू मानलाय त्याचा विजयच होत जाईल, कारण तो सत्य असेल. आणि तुम्ही त्याचे आरोप लावून ह्या साधना करत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. त्यामुळं मनोमन अन्याय अत्याचार होत असेल तरच तुम्ही ही साधना करा, अन्यथा करू नका. आता याचबरोबर अजून एक सांगायचं झालं तर ऑगस्ट 2025 आपलं कोडी सोडवण्याचं, जे लोक गादी चालवतात यांचं कोडी सोडवण्याचं शिबिर मी चालू केलेलं आहे. 2 शिबिर झालेले आहेत. आता हे 3रं शिबिर आहे. ते 10 ऑगस्ट 2025 रोजी हे शिबिर आहे. त्यानंतर आपलं ध्यान धारणा योग शिबिर असतं, दर महिन्यामध्ये असतं. हे देखील शिबिर दर महिन्यामध्ये असतं. या शिबिराची तारीख आहे 17 ऑगस्ट 2025. ज्यांना यायचं असेल किंवा गुरुदीक्षा, गेनमाळ किंवा अध्यात्मातील काही अडचणी असतील, त्यांनी जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती अधिक चौकशी करू शकता. त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.